नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट ज्यांचा यापूर्वीच कालावधी संपलेला आहे आणि काही जे कॅन्डिडेट बाकी आहेत त्यांचा फेब्रुवारी अखेरपर्यंत कालावधी संपणार आहे। याच पार्श्वभूमीवरती आज दिवसभरामध्ये सकाळ वर्तमानपत्र असेल किंवा साम टीव्ही असेल तर याच्यावरती एक बातमी प्रदर्शित करण्यात आली। तर यामध्ये सांगितलेलं आहे की नवीन जी भरती प्रक्रिया आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तर दरवर्षी 10 लाखांपेक्षा अधिक पद याच्या अंतर्गत भरली जाणार आहेत, परंतु यांची छाननी होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा इतर महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत यांचं प्रॉपर व्हेरिफिकेशन होणार आहे। आणि याचबरोबर यावर्षी जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मागच्या वर्षी जे कॅन्डिडेट लागले तर जास्तीत जास्त जे कॅन्डिडेट आहेत ते सरकारी आस्थापना असेल किंवा सरकारी जे कार्यालय आहेत तर यांच्यामध्ये लागलेली होती। तर याच्यामध्ये आता नवीन जी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागणार आहेत तर यांच्यासाठी जास्तीत जास्त प्रायव्हेट कंपन्या असतील तर यांचा विचार केला जाणार आहे आणि त्यांना शासकीय कार्यालय असतील किंवा शासकीय आस्थापना असतील तर यांच्यामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत संधी दिली जाणार नाही। तर अशा प्रकारचं वृत्त हे सकाळ वर्तमानपत्र असेल किंवा साम टीव्हीवरती प्रसिद्ध करण्यात आलं आहे। तुम्ही देखील ही माहिती पाहू शकता। तर ही महत्त्वाची गोष्ट फक्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जी नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर यांच्यासाठी आहे, परंतु आज दिवसभरामध्ये देखील प्रयत्न सुरू आहे। तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे कॅन्डिडेट लागलेले आहेत तर त्यांच्या कालावधी वाढ संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही। अजून तरी या संदर्भात कोणतीही अपडेट आलेली नाही आहे। तर अशा प्रकारे या दोन महत्त्वाच्या अपडेट होत्या ज्यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करण्याची इच्छा आहे। तर अशा कॅन्डिडेटसाठी लवकरच नवीन युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे। 10 लाखांपेक्षा अधिक पदं यांच्या अंतर्गत भरली जाणार आहेत। परंतु याच्यामध्ये एकच फरक असेल, यापूर्वी सरकारी कार्यालय किंवा सरकारी आस्थापना याच्यामध्ये संधी दिली जात होती, परंतु फक्त प्रायव्हेट आणि खाजगी जे ऑफिस आहेत किंवा कार्यालय आहेत किंवा आस्थापना आहेत तर याच्यामध्ये संधी दिली जाणार आहे। लक्षात घ्या की या संदर्भात केवळ वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आलेली आहे, बातमी आलेली आहे, परंतु या संदर्भातली जी अंमलबजावणी आहे तर या संदर्भात अधिकृत GR आलेला नाही। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत लवकरच नवीन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि या संदर्भात सर्व अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जातील। त्यामुळे खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।